मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडनं रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहेत रमेश कोरगावकर, जे स्थायी समितीचे गेले 7 वर्ष सदस्य म्हणून देखील त्यांनी काम बघितले। मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक नाड्या, आर्थिक चाव्या ज्या स्थायी समितीकडे असतात त्याची आता अध्यक्षपद तुमच्याकडे उमेदवारी म्हणून दिलेली आहे। मुंबईच्या विकासासाठी काय काम करणार, कारण याआधी जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीमध्ये शिवसेनेने अनेक आश्वासने दिली, त्याची पूर्तता कशी होणार? प्रथमतः आपण कर सवलत देणार आहोत। ज्या पद्धतीने सन्माननीय पक्षप्रमुख आणि उद्धव साहेबांनी सांगितले आहे त्या पद्धतीने आपण 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना कर सवलत देणार आहे। त्याच्यानंतर 700 स्क्वेअर फुटची जी घरं आहेत त्यांना देखील आपण ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने योजना आखणार आहे। विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आपण चांगल्या प्रकारे प्राधान्य देणार आहोत। दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही प्रकल्प आता चालू स्थितीमध्ये अर्धवट स्थितीमध्ये आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी देखील आपण गती देणार आहोत आणि ते जास्तीत जास्त गतीने कसे पूर्ण होतील याबाबतीत आपण लक्ष देणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला सभागृहामध्ये आणि स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपकडनं देखील सामना होण्याची शक्यता आहे, त्यांचा कसं तुम्ही शांत करणार? आता आपण पाहिलंच की आपण म्हणताय बरोबर आहे, मी म्हणणार नाही, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्या सदस्यांना घेऊन, प्रशासन सदस्य यांना घेऊन मुंबईचा विकास कसा होईल याच्याकडे मात्र मी लक्ष देईन। दरवर्षी मुंबईकरांचे अनेक समस्या असतात, अनेक प्रश्न असतात, रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा पाणी तुंबण्यापासूनचे असतील, हे अनेक प्रश्न लवकरात लवकर कसे मार्गी लावणार? या ठिकाणी जातीने लक्ष देऊन आणि प्रशासन अधिकारी वर्गाला या ठिकाणी विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने काम होते त्या पद्धतीकडे देखरेख ठेवून हे जे प्रश्न आहेत ते नक्की सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। गेली 4 वर्ष तुम्ही नगरसेवक आहात, अखेर तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतंय? असं नाही साहेब, पहिल्यापासून न्याय मिळाला। मला 4थ्या वेळी नगरसेवक पद मिळालं हे देखील माझं म्हणजे न्यायच आहे ना। असं काय 4 वेळा मी नगरसेवक झालो शिवसेना पक्षप्रमुखांच्या आशीर्वादानं, हे देखील तेवढं आहे ना। तर न्याय मिळणं हा विषय नाही, शिवसैनिक आहे मी, शिवसेनेला न्याय मिळतच असतो। धन्यवाद। IBL लोकशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सर, उदय जाधव, IBL लोकमत, मुंबई।